नवी मुंबईतून विमान उड्डाणाचा मुहूर्त अखेर जाहीर झाला। येत्या 8 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबईतून विमानाचं उड्डाण होणार आहे। यासाठी सिडको सोबत NMRIची लगबग सुरू आहे, त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा व्हायरल व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटतात। मंत्री छगन भुजबळ यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना भान ठेवण्याचा सल्ला दिला। जिल्हाधिकारी प्रमुख चेहरा असतो, हे भान ठेवून वागले पाहिजे। शेतकरी आणि त्यांचं कुटुंब रडतंय असं भुजबळ यांनी म्हटलं। जामखेडच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी विखे पाटलांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकला। त्यांच्या वादामध्ये माझ्या मतदारसंघाचं नुकसान होऊ नये इतकीच अपेक्षा असं विधान आमदार रोहित पवार यांनी केलं। तसंच सगळ्याच ठिकाणी राजकारण करायची गरज नाही, दिलेला शब्द विखे पाटील पूर्ण करतील अशी अपेक्षा असल्याचं रोहित पवार म्हणाले। सांगलीच्या आरेवाडीमध्ये गोपीचंद पडळकरांकडून दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। 30 सप्टेंबरला दसरा मेळावा पार पडणार आहे। मेळाव्यातून धनगर आरक्षणासह राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या टीकेबाबत पडळकर काय बोलणार याकडे आता लक्ष। पंढरपूर तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले। मनसेने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। सरसकट पंचनामे करण्यासाठी थेट कृषी मंत्र्यांना फोन करण्यात आला। मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 10,000 मदत केली। 1 गुंठा क्षेत्रही विना पंचनामे राहणार नाही, तसा धीर दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांना दिला। बुलढाणा शहरातल्या नागरी समस्या लवकर सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा काँग्रेसनं दिला। याबाबतचं मागणी करणारे निवेदन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलं। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वसाधारण सभा पार पडली। बँकेच्या 108व्या सर्वसाधारण सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते। अल्प बचत भवनामध्ये बँकेच्या सर्वसाधारण सभेसाठी जागा पुरत नाही, त्यामुळे पुढची सभा गणेश कला क्रीडा भवनात भरवा अशा सूचना अजित पवार यांनी बँक संचालकांना दिल्या। मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केले। योजनेमध्ये जे बसत नाही त्यांनी स्वतःहून नाव काढलं पाहिजे, तसंच सरकार याबाबत विचार करेल असं भुजबळांनी म्हटलं। कृषी समृद्धी योजनेचा शासन निर्णय 22 जुलैला निघाला, मात्र अद्याप योजनेच्या अंमलबजावणीचा आराखडाच कृषी विभागाने तयार केलेला नाही। त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नाराजी व्यक्त केली। कर्जत मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंना मोठा दिलासा मिळाला। थोरवेंच्या विरोधात अपक्ष उमेदवारानं दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळली। विधानसभा निवडणुकीमध्ये पैसे वाटल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीची मंत्री भरत गोगावले यांनी पाहणी केली। बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह तालुक्यातल्या विविध गावांना भेटी देत पूर परिस्थितीची पाहणी केली। गावातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 50,000 रुपयांची मदत करण्यात आली। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली। पैठण तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करत त्यांनी माहिती घेतली। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन त्यांनी दिलं। मंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांना आवाहन केले। मी माझ्या मानधनातून 11 लाख मुख्यमंत्री सहायता निधीत देईन, तसंच उद्योजकांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन करेल असं सामंत यांनी म्हटलं। ते संभाजीनगरमध्ये बोलत होते। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झाले। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत द्या, कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करा अशी मागणी त्यांनी केली। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनंतर नांदूर मध्यमेश्वर धरणाचे डावे उजवे कालवे बंद करण्याचे आदेश छगन भुजबळ यांनी दिले। धरणाच्या गळतीमुळे तसंच पावसामुळे 5,000 हेक्टर जमीन जलमय झाली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कालवे बंद करण्याची मागणी केली होती। याबाबत आता भुजबळांनी आदेश दिले। गोदावरीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। गोदावरी परिसरातल्या पिकांमध्ये बॅकवॉटर शिरल्यानं शेतीचं नुकसान झालं। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं आपल्या कपाशीच्या शेतामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं आक्रोश केला। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो। पावसामुळे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सह्याद्री रांगा खुलल्या। विशेषतः कळसुबाई परिसर विविध रंगांच्या फुलांनी फुललाय। जणू काही हा संपूर्ण परिसर कास पठार झाला। छायाचित्रकार दिलीप गीते यांनी कळसुबाई शिखरावरची नयनरम्य दृश्य ड्रोनद्वारे चित्रित केली। परभणी जिल्ह्यातल्या अनेक गावांना पुराचा वेढा पडला। या नुकसानग्रस्त भागाची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पाहणी केली। पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या। ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली।
मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्राथमिक शिक्षकांनी 1 दिवसाचा पगार बळीराजाला देण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता शिक्षक सरसावले। वाशीमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फटका शेतीला बसला। यामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांना फटका बसला। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातल्या 429 हेक्टरवरच्या हळदीचं नुकसान झालं। पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करतात। येवल्यातल्या जालटे वस्ती इथं राहणाऱ्या सुमारे 20 ते 25 कुटुंबाचा गावाशी संपर्क तुटलाय। विद्यार्थ्यांना देखील रोज गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागतो। अंगुलगाव ते सिद्धार्थनगर रस्ता वाहून गेला। प्रशासनानं त्वरित रस्त्याची उंची वाढवून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होती। अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये काँग्रेसनं मोर्चा काढला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी बँड बाजा वाजवत जल्लोष करण्यात आला। पंचवटी चौकामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। अकोला जिल्ह्यातल्या मजलापूर गावामध्ये प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला। यशवंतराव चव्हाण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा उभी आहे, मात्र शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम अजूनही अपूर्ण। गावकऱ्यांच्या वारंवार मागण्यांकडे कानाडोळा केला जातो। यामुळे पालकांनी चिखलमय रस्त्यावर झोपून आमरण उपोषण करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। पीएमआरडीएवर उद्योजक आणि नागरिक आता धडक मोर्चा काढणार आहेत। चाकण वाहतूक कृती समिती आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातल्या जवळपास 200 कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। वाहतूक कोंडीमुळे चाकण औद्योगिक वसाहतीमधलं आर्थिक चक्र धोक्यात आलं। वसई रोड इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बहुजन विकास आघाडीनं टाळे मारो आंदोलन केलं। रस्त्यांची दयनीय अवस्था, खड्डे, वाढते अपघात आणि प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाला सादर झाला। महापालिका निवडणुकीसाठी 2017 मध्ये 11,92,089 मतदारसंख्या होती। 8 वर्षांमध्ये 5,16,698 मतदार वाढलेत। शहरातल्या लोकसंख्येत झालेली वाढ आणि नवमतदारांमुळे मतदारसंख्येत भर पडल्याचा दावा प्रशासनाने केला। ताडोबा सफारी प्रवेश शुल्क स्थानिकांसाठी कमी न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून तीव्र आंदोलन करू असा इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वनमंत्र्यांना दिला। चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागरिकांवर भुर्दंड होत असल्याचा आरोप त्यांनी केला। फ्रान्समध्ये झालेल्या आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारतीय ॲथलीट हार्दिक पाटील यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला। विरारचे भूमिपुत्र असलेल्या हार्दिक यांनी अवघ्या 16 तास 5 मिनिटांमध्ये 3.8 किलोमीटर पोहणं, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण करत आपल्या कारकिर्दीतली 39वी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली। कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड तर्फे सहकारिता विभूषण पुरस्कारानं जळगावमधल्या शैलजा देवी निकम यांना सन्मानित करण्यात आलं। सहकारी चळवळ बळकट करण्यासाठी केलेल्या योगदानाची दखल घेण्यात आली। सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं।